लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे जीवाने खालीच दाराच्या समोरच खूप मोठं असं स्वारी लिहिलेलं असतं. रिक्षाच्या बाजूलाच त्याचे कपडे, त्याचबरोबर त्याचे जे काही सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूचा वापर करून त्याने स्वारी म्हटलेलं असतं. आता स्वारी म्हणत असताना नंदिनी हे सगळं काही वरूनच पाहत असते. आता तेवढ्यातच जीवाचा फोन व्हायब्रेट होतो. त्याला एक नोटिफिकेशन आलेलं असतं. त्यामुळे जीवा चालूमध्येच तो फोन पाहतो. तर नंदिनीने ज्या जीवाला ब्लॉक केलं होतं त्याला परत फॉलो केलेलं असतं आणि तेव्हा जीवाला हे पाहिल्यानंतर अजूनच आनंद होतो आणि त्यामुळे तो नाचायला लागलेला असतो. स्वारी तर नंदिनीसाठी लिहिलेलंच असतं, पण नंदिनीला हे स्वारीसुद्धा आवडलेलं असतं आणि त्याचमुळे नंदिनीने लगेच त्याला फॉलो केलेलं असतं. ज्या नंदिनीने अनफॉलो करून सोडलेलं होतं, ब्लॉक केलेलं होतं, त्याच नंदिनीने पुन्हा एकदा आता इकडे आपल्या जीवाला फॉलो केलेलं असतं. आता इकडे जीवा उड्या मारत असतो, नाचत असतो. तेव्हा नंदिनी मनोमनच म्हणत असते, खरं तर आता इथे खरंच किती वेडे आहेत हे. किती आणि कसे आणि काय काय करतात तेच तर कळत नाही. असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलू लागते. तेव्हा जीवा मात्र फारच जास्त खुश असतो. त्याला तर हे सगळं पाहिल्यानंतर प्रचंड आनंद होत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता हा सगळा ड्रामा सुरू असतो तो म्हणजे हॉलमध्ये. सगळा ड्रामा हॉलमध्ये सुरू असताना काव्या मात्र अजिबात थांबत नाही आणि ती धावतच आता रम्या आणि वसूकडे जाते. कारण वरून कापूस येत असतो आणि वरून कापूस येत असताना आता काव्याला असं वाटत असतं की तिचा बोका जो आहे ना, तो बोका इथे रम्यानी वसूने फाडलेला आहे. त्यामुळेच काव्या म्हणत असते, सोड, तू काय करतेस हे सोड. ताबडतोब हे जे काही माझा बोका आहे ना, त्या बोक्याला तू मारलेला आहेस. तुझी हिंमत कशी झाली रम्या माझ्या बोक्याला हात लावायची? बोल, हे सगळं तू का केलेलं आहेस? असं इथे काव्या रम्या आणि वसूला म्हणत असते आणि वसू आत्याच्या हातामध्ये असलेली ती जी काही एवढी मोठी कात्री आहे ती घेते आणि म्हणत असते, तुम्हीच माझ्या बोक्याला मारलत ना, तुम्हाला मी आता अजिबात सोडणार नाही. तुमची एवढी कशी हिंमत झाली की तुम्ही इकडे माझ्या बोक्याला मारलं? बोला ना. तेव्हा लगेच आता वसू म्हणत असते, ए बाई, तुला काही वेड लागले का? आम्ही तुझ्या बोक्याला नाही मारलं. आता इथे वसू पुढे धावत असते तर रम्या तिच्या पाठीमागे धावत असते. आता इकडे काव्या म्हणत असते, नाही, तुम्ही दोघींनीच माझ्या बोक्याला मारलं आहे. तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? त्यावर वसू म्हणत असते, तुला सांगितलं ना नाही म्हणून. ए रम्या, चल लवकर इथून. असं म्हणून रम्याला सुद्धा ती आता खाली घेऊन जात असते. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, रम्या रम्या, मी तुला सोडणार नाही हा. सांग लवकर माझा बोका कुठे आहे तर. आता त्या तिघीजणीसुद्धा खाली येतात. खाली आल्याबरोबर रम्याचा पाय घसरतो आणि रम्या खाली तोंडावरच पडत असते. रम्या तर पडते. तेवढ्यातच आता पुन्हा काव्या रम्याच्या दिशेने जात असते. तर पार्थ म्हणत असतो, काय करताय काव्या हे तुम्ही? प्लीज थांबा ना. हे बघा, सावरा स्वतःला. हे सगळं काय आहे? तेव्हा काव्या म्हणत असते, कशी कशी थांबू, कशी सावरू स्वतःला पार्थ? बघा ना, इथे ह्या रम्याने काय केलेलं आहे. तिने माझ्या माझ्या बोक्याला इथे तिने माझ्या बोका संपवलाय. का केलं तिने असं? आणि मी कशी थांबू, कशी सावरू स्वतःला? तेव्हा पार्थ आता म्हणत असतो, हे बघा काव्या, प्लीज स्वतःला सावरा, शांत व्हा. हे बघा, तेव्हा काव्या रडते. तर आता तो तिला पायरीवर बसवतो. पायरीवर बसवल्याबरोबर काव्या रडत असताना पार्थच्या मिठीत जाते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तुमचा ओजी जो बोका आहे तो तर मी आहे ना, मग मग तुम्हाला एवढं रडायची काही गरज नाही आहे. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, पण पण पार्थ, त्या त्या रम्याने माझा बोका मारून टाकला हो. खरं तर मला माझा बोका हवा आहे. तुम्ही माझ्याशी बोलत नव्हतात आणि त्यामुळे मी त्या बोक्याला घरात आणलं होतं. त्याच्यासोबत मी बोलायची, वेळ घालवायची आणि तो मला हवा आहे आता. तेव्हा पार्थ तिला शांत करत असतो तर काव्य रडतच असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आज जीवाचा मूड खूपच भारी असतो. कारण स्वारी म्हटलेलं असतं आणि नंदिनीने त्याला माफसुद्धा केलेलं असतं आणि त्याचमुळे त्याचा मूड मात्र फारच इथे फ्री झालेला असतो. आता इकडे तो हसत असतो आणि त्याची डार्लिंग असलेली रिक्षा तो धुत असतो. आता डार्लिंग असलेली रिक्षा धुत असताना इकडे जो काही आपला गुड्डू आहे तो येतो आणि म्हणत असतो, अरे जीवा भैया, आज तो तुम्ही खूपच खुश आहेत. तेव्हा लगेच त्या जीवा म्हणत असतो, हो रे गुड्डू, हो, आजचा दिवसच तसा आहे आणि त्यामुळे मी फारच खुश आहे बघ. असं सुद्धा तो आता इथे बोलू लागतो.
तेव्हा लगेच आता गुड्डू म्हणत असतो, हे घ्या, तुमच्या फॅन्सने हे सगळं काही इथे पाठवलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. तेव्हा लगेच आता जीवाला फारच आनंद होतो. आता जीवा म्हणत असतो, ठीक आहे, हे फॅन्सनी पाठवलं आहे ना, पण हे नंदिनीसाठी पाठवलं असेल, मग तू एक काम कर, ह्या सगळ्या काही वस्तू ज्या आहेत ना, त्या तू नंदिनीला नेऊन दे. तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, हो मी नेऊन देतो, पण त्या घेतील ना, त्यांचा राग गेला ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो रे, त्यांचा राग गेला. आता ते 2 हातात 2 बुके असतात आणि त्यावर आलेल्या नोट्स ज्या असतात त्यासुद्धा त्या गुड्डूच्याच हातात असतात. पण आता इकडे मात्र गुड्डूकडून खूपच मोठा पराक्रम होतो. तो म्हणजेच की त्यामध्ये असलेली जे एक ऑरेंज कलरची नोट आहे ना, ती नोट त्या समोर असलेल्या पाण्याच्या बादलीमध्ये पडते. आणि तेव्हा जीवा त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, अरे गुड्डू भाई, तू हे काय केलंयस? तेव्हा गुड्डू म्हणत असतो, सॉरी 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 जीवा भैया, खरंच सॉरी. अरे सॉरी काय सॉरी, बघितलंस ना तुझ्यामुळे काय काय होत आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. तेव्हा लगेच आता तिथून नोट घेतो आणि पूर्ण ती ओली झालेली असते. आता गुड्डू, तुला काही कळतच नाही बाबा. आता ती जी काही नंदिनी आहे ना, ती मात्र माझ्या कानाखाली मारल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यातच गुड्डू म्हणत असतो, माझ्याकडे आयडिया आहे, असं म्हणून आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या रडत असताना तेवढ्यातच तिथे आशा येते आणि आशा म्हणत असते, काव्याताई हा घ्या तुमचा बोका. आता काव्याताई हा तुमचा बोका घ्या असं म्हटल्यानंतर काव्याच्या चेहऱ्यावर आनंद येणार असतो. दुसऱ्या बाजूला इकडे आपण पाहतो की जीवा म्हणत असतो, कोणती आयडिया आणि कसली आयडिया. तेव्हा लगेच आता इकडे गुड्डू म्हणत असतो, आता मला सांगा, ही चिठ्ठी ओली जरी झालेली असली तरीसुद्धा ह्यातले अक्षरं दिसत आहेत ना, मग अशी आपण सेम एक चिठ्ठी दुसरी लिहूया आणि ह्या बुकेबरोबर पाठवून देऊया. आता आशाच्या समोर बोका पाहिल्यानंतर इकडे काव्याला फारच आनंद झालेला असतो आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा पार्थला घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते, पार्थ पार्थ, माझा बोका मला परत 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 मिळाला आहे. पार्थ, तुम्ही बघितलं ना, माझा बोका मला परत मिळाला आहे. तेव्हा इकडे रम्याचा फार जळून तिचा लाल चुरा झालेला असतो बरं का. आता काव्या तो बोका ती हातामध्ये घेते. काव्याने तो बोका हातामध्ये घेतल्यानंतर म्हणत असते, बोकुड्या बोकुड्या, तू कुठे गेला होतास रे, असं म्हटल्यानंतर आता ती थोडीशी बाजूला होते आणि तेवढ्यातच तिचं मंगळसूत्र पार्थच्या ब्लेझरच्या बटनमध्ये अडकलेलं असतं आणि तेव्हा पार्थच्या ब्लेझरच्या बटनमध्ये अडकल्यानंतर ती ते काढण्याचा प्रयत्न करते. पण आता ही जी काही रम्या आहे ना, आगाऊ रम्या तिथे येते आणि तिथे आल्यानंतर ते मंगळसूत्र खेचण्याचा आणि त्या बटनमधून काढण्याचा ती प्रयत्न करत असते. आता ते काव्याचं जे काही मंगळसूत्र पारच्या याच्यातून अडकलेलं आहे ते काढण्याचा प्रयत्न करते, पण ते काही तिला निघत नाही. त्यामुळे खूपच जवळ जाते आणि ते मुद्दाम दूर करण्याचा प्रयत्न करते. आता तेव्हा काव्या म्हणत असते, रम्या रम्या काय करते, सोड रम्या, हे बघ तुटेल रम्या, सोड. पण रम्या अजिबात ऐकत नाही आणि ते मंगळसूत्र रागारागानेच ती दूर करत असते. आता मात्र काव्याला फारच राग आलेला असतो. मानिनीला सुद्धा प्रचंड राग आलेला असतो. आता काव्या एवढे वेळ गप्प होती, ती काव्या आता रम्यावर फारच चिडते आणि म्हणत असते, 1 मिनिट रम्या, आत्ता तू माझ्या मंगळसूत्राला हात लावलास, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे जर माझ्या मंगळसूत्रावर नजर टाकलीस, माझ्या मंगळसूत्राला हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे, समजलं तुला? हे असले फालतू धंदे आणि हे असले फालतू चाळे माझ्याबरोबर करायचे नाही. तेव्हा लगेच आता रम्या म्हणत असते, मग मी तुला सुद्धा स्पष्टपणे सांगते, पार्थपासून दूरच राहायचं. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघ, जे तुझं नाही ते मिळवण्याचा तू फाजील आत्मविश्वास आणि प्रयत्न अजिबात करू नकोस. देशमुख माझे आहेत. तेव्हा लगेच पुन्हा एकदा रम्या तिच्यावर ओरडते. तेव्हा आता पार्थ मात्र रम्यावर ओरडतो आणि म्हणत असतो, काय चाललंय रम्या, शांत बस. हां, काय करतेस तू हे, तुला तरी कळतंय का? तेव्हा लगेच आता रम्या म्हणत असते, पार्थ तू हे मला बोलतोयस? काव्या कशी वागते ते तुला दिसत नाही का? मग ती तुझ्या जवळ येते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, त्या काय करतायत काय करत नाही त्यावर तुला काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे तू शांत बसायचं, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता पार्थने शेवटी काय तर काव्याची बाजू घेतलेली असते. सोबतच इथे काव्या रडत असताना तिचे अश्रूसुद्धा डोळेसुद्धा पुसलेले असतात. आता काव्या धावतच इकडे आशाकडे जाते आणि आशाला म्हणत असते, आशाताई, खरंच आज तुमचे ना मनापासून आभार. आज हा जो काही बोका आहे ना, तो तुमच्यामुळे मला मिळालेला आहे. त्यामुळे खरंच तुमचे मनापासून आभार, असं सुद्धा ती इथं आता बोलू लागते. तेव्हा आशा म्हणत असते, अहो काव्याताई, हे तुम्ही काय करताय?
वा आशा म्हणत असते, "अहो काव्याताई, तुम्ही माझे हे आभार का मानताय? त्याची काही गरज नाहीये." आता मानिनी म्हणत असते, "अगं आशा, पण हा बोका तुझ्याकडे आला कसा?" तेव्हा आता आशा म्हणत असते, "त्याचं काय झालं ना, मी सगळ्यांचे कपडे धुवत होते. मग मी काव्याताईच्या सुद्धा रूममध्ये गेले आणि ती चादर जी आहे ना, ती मी पाहिली आणि म्हटलं आता जाऊ दे. तसंही आज सगळेच कपडे काढलेले आहेत, तर हे सुद्धा धुवून काढते आणि त्यामुळे मी तिथे असलेली ती जी काही चादर आहे ना, ती सुद्धा इथे धुवायला काढली आणि म्हटलं चला धुवून घेऊयात. मग मी ते सगळंच एकत्र उचललं आणि उचलल्यानंतर पाहते तर काय, त्यामध्ये बोकासुद्धा आला आणि त्यानंतर मग कपडे लावत बसले आणि तो बोका तुम्हाला आणून द्यायचा लक्षातच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा एक गोष्ट मात्र इथे ही होते की आता बरं झालं बाई, तू हा जो काही बोका आहेस ना, तो बोका तू व्यवस्थित इथे बघितला आहेस, नाही तर काय झालं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे शारदा नंदिनीकडे आली असते आणि जो बुके गुलाबाचा सुकलेला असतो तो ती म्हणत असते, "अगं नंदिनी, हे बघ ना." तेव्हा नंदिनी म्हणते, "काय झाले आई?" "अगं हा जो काही बुके आहे ना, तो बुके फारच सुकला आहे बघ." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "हो का? मग मी काय म्हणते, सुकलेल्या गुलाबाचं काय करायचं गं? जाऊ देत ना, टाकून देऊयात." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "नाही आई, प्रत्येक गोष्ट टाकूनच द्यावी किंवा तिची कदरच करू नये असं नाही आहे ना, ठेवतो बुके." तेव्हा आता शारदा म्हणत असते, "तुला सांगू का, आत्ताची पिढी जी आहे ना, ती पिढी इथे सुकलेला गुलाब जो आहे ना, तो इकडे पुस्तकामध्ये ठेवणारी नाही आहे. आमच्या वेळी कसं होतं, की जो काही सुकलेला गुलाब आहे ना, तो सुकलेला गुलाब आम्ही पुस्तकामध्ये ठेवायचो. पण आत्ताची पिढी बाई तशी नाही आहे." असं इकडे शारदा तिला म्हणून दाखवत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, "आई, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट फेकून द्यावी असं नाही आहे ना. तू तो बुके जो आहे ना, तो ठेव." तेव्हा शारदा म्हणत असते, "तू हे नक्की सांगतेस ना? म्हणजे तुला हा जो काही बुके आहे तो ठेवायचा आहे ना?" तेव्हा नंदिनी म्हणत असते, "हो आई, तो बुके आहे ना, तो मला ठेवायचा आहे, टाकून द्यायचा नाही." तेव्हा शारदा म्हणत असते, "नंदिनी, तुझ्यामध्ये हा होणारा जो काही बदल आहे ना, तो बदल पाहून मला तर बरं वाटतंय बघ. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ह्या जे काही तुझ्या फॅन्सचे बुके येतात आणि त्यावरती लिहिलेलं असतं ना, गेट वेल सून, त्यामुळे तू थोडी थोडी बदलत चाललेली आहेस हे पाहून मला सुद्धा आनंदच होतोय बघ." असं सुद्धा ती आता इथे बोलू लागते. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या म्हणत असते, "हे बघा आशाताई, तुम्हाला माझ्याकडून जे काही हवंय ना, ते तुम्ही मागा. मी तुम्हाला आज ते सगळं काही देण्यासाठी तयार आहे." तेवढ्यातच आशा म्हणत असते, "नाही हो, मला काव्याताई काही नकोय. फक्त तुम्ही पार्थदादा आणि तुम्ही दोघंजणं सुखाने नांदा, हेच मला पाहायचं आहे, बाकी काही नको." तेवढ्यातच काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणत असते, "बघितले ना देशमुख, काय म्हणतायत आशाताई?" आता इकडे रम्याला रागच आलेला असतो. तेव्हा वसू म्हणत असते, "मानिनी, मानिनी, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? हे बघ, आम्ही तर काहीही केले नव्हतं आणि आम्ही काहीही न करताना उगाचच आमच्यावर आरोप केले आणि त्याचबरोबर आमच्यासोबत आमच्यावर संशय घेतला. हे आम्ही पुन्हा पुन्हा आणि वारंवार खपून घेणार नाही आहोत, समजलं? ए आशा, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुला तर मी सोडणारच नाही." असं आता इकडे वसू बोलत असताना आशाच्या कानाखाली मारायला येते. तेव्हाच मात्र आता इकडे काव्या बोटवर करून वसूला म्हणत असते, "ओ वसत्या, आत्ताच रम्यासाठी जी गोष्ट सांगितली ना, तीच गोष्ट तुमच्यासाठी सुद्धा लागू होते. जर इथून पुढे आशाताईंवर हात उचलण्याचा किंवा त्यांना धमकी देण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला ना, तर गाठ माझ्याशी आहे, हे मात्र नीट लक्षात ठेवा. आशाताई, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण देशमुख, आशाताई काय म्हणतायत ही तुमच्या गोष्ट लक्षात आहे का?" असं इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे जी काही रम्या आहे ती काव्यावर पुन्हा ओरडते आणि तिच्या हाताला पकडत असते आणि म्हणत असते, "पण काव्या, तुझं मात्र अति होतंय. काय अतिच होतंय तुझं. तुझी हिंमत कशी झाली आमच्यावर आरोप करण्याची?" आता मात्र इकडे लगेचच पार्थ रम्याच्या हाताला पकडतो आणि तिला तिथूनच बाजूला खेचत असतो आणि म्हणत असतो, "बाद झालं हं रम्या, खूप झालं आता तुझं." तेव्हा रम्या म्हणत असते, "पार्थ, आत्तासुद्धा तू मलाच हे सगळं काही बोलतोयस? म्हणजे आतापर्यंत ही जी काही काव्या आहे तिने एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्यात आणि तू आता तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलतोयस?" तेव्हा पार्थ म्हणत असतो, "म्हणजे तुम्ही बोका फाडला नाही हे तर चांगलंच केलं. पण मी जर तिथे आलो नसतो तर तुम्ही काय केलं असतं? आणि मी जर तुम्हाला थांबवलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं?
ही गोष्ट मी तुम्हाला काही नव्याने सांगायला नाही पाहिजे. बरोबर ना रम्या आणि वसुआत्या? तुम्ही बोका तर फाडायला घेतलाच होता ना काय? आणि अजून एक गोष्ट, इथून पुढे काव्यावर आवाज चढवून आणि ह्या टोनमध्ये अजिबात बोलायचं नाही. ते मी अजिबात खपून घेणार नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा वसूला मात्र राग आलेला असतो. वसू म्हणत असते, चल ग रम्या चल. कारण वसूला समजलेलं असतं की आता काही जरी झालं ना तरी आपली डाळ इथे काही शिजणार नाही. त्यामुळे वसू रम्याला घेऊन आतमध्ये गेलेली असते. तेव्हा लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, असो, शेवट गोड तर सगळंच गोड. शेवटी काय झालेलं आहे तर इकडे काव्याला तिचा खराखुरा बोका मिळालेला आहे. म्हणजे त्या बोक्याने काव्याला जवळ घेतलं, त्याचबरोबर काव्याच्या डोळ्यातलं आलेलं पाणी ते सगळं काही पुसलं. यातच तर सगळं आलं ना. तेव्हा लगेच आता काव्या हसायला लागलेली असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई बाद झालं. तेव्हा मला आता जायचं आहे असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आणि मला जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे काव्या म्हणत असते, बोक्या ऑल दी बेस्ट. आणि मला माहिती ना हा जो काही अवॉर्ड आहे ना तो तुलाच मिळणार आहे आणि तो तू अवॉर्ड घेऊनच येशील, असं म्हणते. आणि तेव्हा मात्र पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. असं म्हणून पार्थ तर निघून जातो. आता जो काही गुड्डूचा हा प्लॅन असतो किंवा गुड्डूने जी काही आयडिया दिलेली असते ती आयडिया आता इकडे जीवा करत असतो. सेम त्याच पद्धतीचा एक कागद घेतो, त्या डस्टबिनला उलटं करतो, त्यावरती ठेवतो आणि पेनाने लिहित असतो, हे बघ नंदिनी, जीवाचे व्लॉग आम्ही डेली पाहतो. आणि तेवढ्यातच नंदिनी पाठीमागून आलेली असते आणि जीवाचे व्लॉग पाहत असताना त्याचं प्रेमसुद्धा आम्हाला दिसतं. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की तू जीवाला माफ करावं, त्याचबरोबर इकडे जीवाचं प्रेम तुला कळावं आणि गेट वेल सून, असं नंदिनीसाठी ते लिहिलेलं असतं. नंदिनी हे सगळं काही पाहते उघड्या डोळ्यांनीच आणि ऐकतसुद्धा असते. आता मात्र नंदिनीने हे सगळं काही ऐकल्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो, काय रे बरोबर वाटतंय ना, रिअल वाटतंय ना, असं वाटतंय ना की नंदिनीच्याच फॅन्सनी लिहिलेलं आहे. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, अरे जीवा भैया 101% ते खरंच वाटतंय. आणि नंदिनी भाऊजीला इकडे संशयसुद्धा येणार नाही की इकडे ते जे काही आहे ना ते तुम्ही लिहिलंय म्हणून. आता इकडे जीवा म्हणत असतो, हो आता तू एक काम कर, ही चिठ्ठी आणि तो बुके घेऊन नंदिनीकडे जा. तेवढ्यातच गुड्डूचं लक्ष पाठीमागे उभे असलेल्या नंदिनीकडे जाते आणि तेव्हा तो लगेचच आता हातामध्ये बुके घेतो आणि तिथून उठून बाजूला जातो. आता जीवाची इकडे कंटिन्यू बडबड ही सुरूच असते आणि कंटिन्यू बडबड सुरू असताना इकडे तो गुड्डू का बोलत नाही म्हणून बाजूला पाहतो तर गुड्डू बाजूला नसतो आणि पाहतो तर काय नंदिनी समोर पाहिल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, नंदिनी तू. तेवढ्यातच नंदिनीला राग आलेला असतो आणि तेव्हा नंदिनीला असं वाटत असतं की इथे फॅन्स वगैरे कोणी नाही. तो बुके पाठवणारा व्यक्ती आणि त्याचबरोबर नोट लिहिणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तर तो जीवाचा आहे, असं नंदिनीला वाटतं. आणि तेव्हा ती म्हणत असते, काय चाललंय तुमचं हे जीवा, तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन कसं काय वागू शकतात? तुम्हाला माहिती ना इथे मला खोट्या गोष्टीचा आणि खोट्या ह्या सगळ्या कारस्थानाचा किती राग आहे. मग प्रत्येक वेळी मी तुमच्यावर थोडा विश्वास ठेवायला लागले, तुमच्या बाजूला यायला लागले तर तुम्ही प्रत्येक वेळी खोटं बोलून माझा विश्वासघात करताय. का असं करताय जीवा, का असं करताय? तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बनंदिनी तुझा काहीतरी गैरसमज झालाय, असं काही नाही आहे. ते बुके फॅन्स पाठवतायत. नाही जीवा, आता मात्र मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. मी माझ्या उघड्या डोळ्यांनी हे सगळं काही पाहिलंय. अहो, प्रेम म्हणजे काय असतं? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीपासून त्रास होत असेल तर ती गोष्ट आपण करत नाही. पण तुम्ही तर उलटच करताय. मला खोट्या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा राग आहे, तिरस्कार आहे, तर तुम्ही वारंवार माझ्यासोबत खोटंच बोलताय जीवा. तेव्हा नंदिनी, हे बघ ऐकून घे, माझं ऐकून घे. पण नंदिनी मात्र अजिबात ऐकून घेत नसते. तेव्हा ती तशीच रागाने निघून जाते. तर इकडे जीवा म्हणत असतो, अगं तुला असं वाटतंय का की मी जगासमोर माझं प्रेम मांडतोय म्हणजे ते खरं नाही आहे. मी ह्या एसीमध्ये त्याचबरोबर मखमलच्या गादीमध्ये झोपणारा मुलगा तुझ्यासाठी ह्या रिक्षामध्ये असा आडवा झोपतोय, अवघडतोय, ताटतोय, तर ते तुला प्रेम वाटत नाही आहे का? मग प्रेम म्हणजे नेमकं काय असतं नंदिनी? प्रत्येक वेळी मलाच इथे का एक पाऊल मागे जाते? प्रत्येक वेळी तू माझ्या बाबतीत का असा गैरसमज करून घेतेस नंदिनी? तुला मी कसं समजवू तेच आता मला समजे नाही.
असं म्हणून जीवा हतबल झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फारच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की नंदिनी आनंद निवासला जाऊन पोहोचलेली असते. तिथे आता रेखा असते आणि आणखी एक आनंद निवासमधली मुलगी असते, जी की आज साडी नेसून खूपच सुंदर तयार होऊन आलेली असते. आता ती नंदिनीशी बोलत असते आणि ती म्हणत असते, खरं तर आम्ही जीवादादाचे व्लॉग डेली पाहतो. ते जो काही रोमॅन्टिक व्हिडिओ होता, म्हणजे अंघोळ घालण्याचा वगैरे, त्याचबरोबर त्याच्या त्या कमेंट्स आणि ते फॉलोवर्स, हे सगळं सगळं काही आम्ही सगळं रोज पाहतो. खरंच कसलं भारी वाटतं ना ते सगळं काही. हे सगळं ऐकल्यानंतर आता मात्र इकडे नंदिनीला मनामनामध्येच राग येत असतो. रेखा तर पूर्ण तिची चांगलीच खेचण्याचा प्रयत्न करत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जीवाने सकाळपासून काहीच खाल्लेलं नसतं, त्यामुळे गुड्डूने जेवण बनवलेलं असतं. आता गुड्डूने बनवलेले असतात ते म्हणजेच की प्रॉन्स. आता गुड्डू म्हणत असतो, जीवा भैया ले लो, खा लो खा लो, प्रॉन्स खा लो, बहुत अच्छे है, असं म्हणत असतो. आणि तेव्हा जीवा ती डिश हातामध्ये घेतो. खरं तर जीवाला फ्रॉन्सची ॲलर्जी असते, पण आता रागारागानेच तो ते फ्रॉन्ससुद्धा खात असतो. कारण एकतर कुठलीही चांगली गोष्ट केली तरीसुद्धा ती कोणाला कधीच पटत नाही. आणि त्याचबरोबर मग आता हे प्रॉन्स खाल्ल्यालंच बरं, असू देत. आता मला हे सगळं काही होतंय, ही गोष्ट तरी खरी वाटेल ना नंदिनीला, असं म्हणूनच तो रागाने प्रॉन्स खात असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता पार्थला बहुतेक अवॉर्ड मिळालेला आहे आणि पार्थला अवॉर्ड मिळाल्यामुळे रम्या फारच खुश आहे. ती आता घरी आल्यानंतर म्हणत असते, आज ना मी एक काम करणार आहे. पार्थला कसं छान वाटेल, पार्थ कसा खुश राहील, त्याचाच प्रयत्न करणार आहे. मी ना पार्थला डिनरसाठी बाहेर घेऊन जाणार आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, अगं रम्या, तू काय वेडी का खुळी? पार्थला जर डिनरसाठी बाहेर जायचं असेल तर ते त्यांच्या आईला घेऊन जातील की, जरी मला नाही नेलं तरी. ते तुला ग का बरं आणि कशामुळे घेऊन जातील, असं काव्या स्पष्टपणे आता रम्याला म्हणत असते. आणि मानिनी मात्र ह्या काव्याकडे पाहतच असते. आता काव्याने तर इथे रम्याला खडसवलेलंच असतं, पण रम्या आता पार्थबरोबर खरंच डिनरला जाईल का, किंवा मानिनी काहीतरी युक्ती करेल आणि त्याचबरोबर पार्थ आणि काव्याला डिनरसाठी एकत्र पाठवेल, हे जे काही सेलिब्रेशन आहे ते करण्यासाठी. काय होईल काय नाही हे पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आजचा भाग कसा वाटला हे सुद्धा सांगा, कारण इकडे काव्याने खूपच अदाकारी स्टाईलनेच इकडे आता अदाकारी दाखवतच रम्या आणि त्याचसोबत वसूची चांगलीच कानउघडणी केलेली आपण पाहिली आहे. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.